भोसरी विधानसभा सीट को लेकर महाविकास अघाड़ी में फूट पड़ने की आशंका है। भोसरी विधानसभा क्षेत्र के एनसीपी पदाधिकारी और शहर अध्यक्ष अजित गवाणे ने अजित पवार का साथ छोड़कर शरद पवार की पार्टी में शामिल होने से शिवसेना उद्धव ठाकरे गुट काफी नाराज है। पिंपरी चिंचवड के भोसरी निर्वाचन क्षेत्र में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के पदाधिकारियों ने एक जरूरी बैठक की है और चेतावनी दी है कि वे आगामी विधानसभा चुनाव में अलग तरीके से सोचेंगे। सर्वात मोठी गोष्ट आहे की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम शिवसेनेने हिरिरीने केलं आणि सगळी प्रचारधारा 100% ही शिवसेनेच्या खांद्यावरती होती। त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडलं त्याचा सूड आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी उगवायचा होता। त्यामुळं आम्ही कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी विचार केला नाही चिन्हाचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही निवडून आणला। तशाच पद्धतीने आम्हाला असे आता आमची स्वतःची एक मनधारणा आहे की लोकसभेमध्ये आम्ही एवढं प्रचंड काम केलं असेल त्यावेळी कुठलेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुठलेही पदाधिकारी त्या ठिकाणी नव्हते आणि असं असताना जर शिवसेना जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करते तर पहिला दावा आमचा शिवसेनेचा या मतदारसंघावरती। त्यामुळे आता जर काही लोक जर उमेदवारीसाठी या ठिकाणी आले असेल तर ही आम्हाला न रुसणारी गोष्ट आहे। त्यामुळे शिवसैनिकांना या ठिकाणी वेगळा विचार करावा लागेल। पारंपरिक भोसरी विधानसभा आतापर्यंत शिवसेनेने लढलेली आहे आणि आत्ताच्या काळामध्ये जेव्हा इकडे लोकसभेचे उमेदवार होते डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या प्रचाराला शरदचंद्रजी पवार गटाचे तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते होते तर शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची मानसिकता नाही आहे की गद्दारांबरोबर काम करण्याची, कारण निष्ठावंतांसाठीच आम्ही सगळे निष्ठावंत एकत्रित आहोत आणि आघाडीमधल्या कुठल्याही निष्ठावंतांना द्या, आमचं त्यांचं काम करण्याची तयारी आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।